हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत तुम्ही 7th स्टँडर्डचं इंडेसिस या चॅप्टरचा फर्स्ट प्रॅक्टिस सेट पाहणार आहात. तर अदर सब्जेक्टचे व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेले आहेत, त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्यात. चला तर मग सुरुवात करूया. इथे तुम्हाला 2 क्वेश्चन दिलेले आहेत. फर्स्ट क्वेश्चनमध्ये आपल्याला चार्ट कंप्लीट करायचं आहे. तर चार्टमध्ये तुम्हाला बघा, आता समजा एखाद्या नंबरला आपण पॉवर दिलेला आहे, त्यावेळेला हा जो खालचा नंबर आहे त्याला आपण बेस म्हणतो आणि वरचा जो असतो त्याला म्हणतो आपण इंडेक्स. बरोबर, त्याला म्हणतो आपण इंडेक्स. तर आपल्याला या चार्ट मध्ये बघा इंडेक्सेस दिलेला आहे, म्हणजे कंप्लीट विथ पॉवर नंबर दिलेला आहे. त्यानंतर बेस कोणता आहे याच्यातला तो लिहायचा आहे. बेस आहे 3. त्यानंतर इंडेक्स काय आहे 4, म्हणजे त्याचा पॉवर काय आहे तो आपल्याला इथे लिहायचा आहे. मल्टिप्लिकेशन फॉर्म, याच नंबरला आपण, हा जो नंबर आहे त्याला आपण मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये कसं लिहिणार आणि त्याची व्हॅल्यू काय येणार हे आपल्याला लिहायचं आहे. फर्स्ट तर तुम्हाला दिलेला आहे. सेकंड मध्ये 16⁻³ दिलेला आहे, म्हणजे इथे बेस काय येणार 16. ठीक आहे, आणि इंडेक्स काय येणार 3. मग याला तुम्ही लिहिणार कसं 16 into 16 into 16. बरोबर, 16 ला आपण 3 टाइम्स मल्टिप्लाय करणार, कारण इंडेक्स काय आहे 3. ठीक आहे, हा झाला त्याचा मल्टिप्लिकेशन फॉर्म. व्हॅल्यू काय येणार 4096. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन करून येणार 4096. आता बघा सेकंड मध्ये आपल्याला बेस आणि इंडेक्स दिलाय, त्यावरून आपल्याला नंबर तयार करायचा. बेस -8 आहे, म्हणजे इंडेक्स काय आहे 2. ठीक आहे, मग याचा मल्टिप्लिकेशन फॉर्म कसा लिहिणार -8 into -8. -8 into -8. ठीक आहे, त्याची व्हॅल्यू काय येणार 64. दोघं निगेटिव्ह आहेत, आन्सर पॉझिटिव्ह येणार. ठीक आहे, आता नेक्स्ट बघा मल्टिप्लिकेशन फॉर्म दिलाय. आता हा नंबर किती टाइम्स रिपीट आहे 1 2 3 4. तर आपण लिहिणार फ्रॅक्शन आधी 3/7 आणि ब्रॅकेटच्या वरती 4th पॉवर देणार आहे, म्हणजे बेस काय आहे 3/7 आणि इंडेक्स काय आहे 4. कळलंय तुम्हाला? आता परत आपल्याला दिलेला आहे नंबर, त्यावरनं आपण बेस लिहिणार. बेस काय -13 आणि इंडेक्स काय 4. ठीक आहे, आता मल्टिप्लिकेशन फॉर्म 4 टाइम्स आपण 13 ला मल्टिप्लाय करणार. -13 मल्टिप्लाय बाय -13 मल्टिप्लाय बाय -13 मल्टिप्लाय बाय -13. ठीक आहे, 4 टाइम्स तुम्ही मल्टिप्लाय करायचे. त्याचा आन्सर काय येणार 28,561. ठीक आहे, 4 टाइम्स आहे म्हणून आन्सर पॉझिटिव्ह येणार. कळलंय तुम्हाला? नेक्स्ट बघा सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलंय फाइंड द व्हॅल्यू. जे काही दिलेलं आहे त्याची व्हॅल्यू काढायची. त्यातलं फर्स्ट आहे 2⁻10, म्हणजे काय आपण 2 ला 10 टाइम्स मल्टिप्लाय करणार. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये आपण 10 टाइम्स मल्टिप्लाय लिहिलंय, ही स्टेप तुम्ही स्किप केली तरी चालणार. मग 2 2 जा 4, 4 2 जा 8, अशा प्रमाणे आपल्याला मल्टिप्लाय करायचे. तर आन्सर काय येणार सांगा बरं 1024. हे आलंय आपलं आन्सर. कळलंय तुम्हाला? नेक्स्ट सेकंड बघा 5⁻³ काय येणार 125. हे आलंय आपलं आन्सर. थर्ड बघा -7⁻4. -7 ला आपण 4 टाइम्स मल्टिप्लाय करणार. सांगा काय येणार आन्सर 2401. 2401. ठीक आहे, 2401 आपला आन्सर आलेलं आहे. फोर्थ बघा -6⁻3. ठीक आहे, -6 ला आपण 3 टाइम्स मल्टिप्लाय करणार. बघा 3 टाइम्स आहे कधीही जेव्हा पॉवर ऑड नंबर मध्ये असेल. ठीक आहे, जो पॉवर आहे तो जर ऑड नंबर मध्ये असेल तर आन्सरला साइन पण निगेटिव्ह येणार. कळलंय तुम्हाला? मग याचा आन्सर काय येणार 216. कळलंय तुम्हाला? फिफ्थ बघा काय दिलंय 9⁻3. ठीक आहे, 9 ला 3 टाइम्स मल्टिप्लाय करणार. मग काय येणार आन्सर 729. आपल्याला 9 चा क्यूब माहिती आहे ना. नेक्स्ट बघा 6 8⁻1. आता एनिथिंग ⁻1 असेल तर त्याचा आन्सर तोच नंबर येतो. कळलंय तुम्हाला? कुठल्याही नंबरला जर पॉवर 1 असेल तर त्याचा आन्सर सेम नंबर येणार. नेक्स्ट बघा 7th 4/5
3 काय करणार 4/5 ला आपण 3 टाइम्स मल्टिप्लाय करणार. काय येणार त्याचा आन्सर 64/125. बघा 4 जा आणि आन्सर आल्यानंतर त्याच्या 4 जा असं करायचंय. म्हणजे न्यूमरेटर्सला आपण वेगळं मल्टिप्लाय करायचंय, डिनोमिनेटर्सला वेगळं मल्टिप्लाय करायचंय आणि जे आन्सर येईल मल्टिप्लिकेशन त्याचा आन्सर लिहायचं फायनल. ठीक आहे. नेक्स्ट बघा 8 सम -1/2 मग -1/2 ला 4 टाइम्स मल्टिप्लाय केल्यावर काय येणार 1/16. बरोबर. आता हा जो पॉवर आहे तो पॉझिटिव्ह आहे म्हणून आन्सरला साईन पॉझिटिव्ह येणार. कळालंय तुम्हाला. जरी इथे निगेटिव्ह आहे पण इथे पॉझिटिव्ह पॉवर आहे त्यामुळे आन्सर सुद्धा पॉझिटिव्ह येणार. क्लिअर आहे. तर हा होता आपला प्रॅक्टिस सेट नंबर 26. अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.